नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भावी शिक्षकांनो आणि सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांनो. तर आपण TET-साठी एक यूट्यूबवर सिरीज चालू केली होती. तर त्यातला 2025चा आपण पेपर 1 बघितला होता. त्यातले मॅथ्सचे 30 प्रश्न आपण 3 टप्प्यांमध्ये पाहिले होते. तर आता आपण यूट्यूबवर अजून एक पेपर टाकतोय. तर 2025चाच पेपर 2 त्याच्यामधलं गणिताचे प्रश्न टाकतोय. याचे पण आपण 3 पार्टमध्ये व्हिडिओज अपलोड करणार आहे. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचं सगळे जवळजवळ आतापर्यंतचे 19 प्रश्नपत्रिकांमधील गणिताचे प्रश्न पाहिजे असतील तर त्याची आपण बॅच सुद्धा घेतलेली आहे. हे आपण TET एक्झाम 2026 साठी जे आहे. तर TET एक्झाम 2025चा पेपर 2 त्याच्यातला आपण पार्ट 1 बघतोय. आपण बघतोय. आणि जर याची बॅच तुम्हाला पाहिजे असेल तर एज्युकल्चर ह्या ॲपवरती तुम्हाला अशी TET एक्झाम 2026 ची पेपर 1 पेपर 2 संपूर्ण अंकगणिताची PYQ बॅच भेटणार आहे. 19 पेपर आहेत आपल्याकडे. 19 पेपर आहेत. तर 19 पेपरचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन आपण त्याच्यामध्ये गणिताचं देतोय. अशाच पद्धतीनं मराठीची आहे, इंग्लिशची आहे, थोड्या दिवसात सायन्सची सुद्धा येईल. तुम्हाला एक्झामच्या शेवटच्या काळात हे एकदम उपयोगी पडणार आहे. तुम्हाला गणिताचे काहीही डाऊट असतील तर तुम्ही मला या नंबरवर कधीही विचारू शकता. ओके. तर चला आजचा आपण 2025चा पेपर 2 मधला पार्ट 1 बघतोय. पहा काय प्रश्न आहे. x + y = 7 चा आलेख कोणत्या चरणातून जाणार नाही. चरण म्हणजे काय असतं. जर असा आपण ग्राफ काढला तर हे पहिलं चरण, हे दुसरं चरण, हे तिसरं चरण, ठीक आहे, आणि हे चौथं चरण. बरोबर. आता x + y = 7 चा आलेख कुठल्या चरणातून जाणार नाही रे. इथं काय असतं, हे दोन्ही पण प्लस प्लस असतात. इथं x प्लस असतो आणि y मायनस असतो. इथं दोन्ही मायनस मायनस असतात आणि इथं x मायनस असतो आणि y प्लस असतो. मला सांगा x + y = 7 असेल तर ह्याच्यात दोन्ही व्हॅल्यू कधीतरी वजा वजा येऊन चालतील का. कारण वजा वजाचं उत्तर काय पाहिजे, वजा. म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू कधीच वजा येऊन चालणार नाहीत. दोन्ही व्हॅल्यू वजा येऊन चालणार नाहीत याचा अर्थ दोन्ही व्हॅल्यू तिसऱ्या चरणात येऊन चालतील का, नाही. म्हणजे याचा जो आलेख आहे तो तिसऱ्या चरणातून जाणार नाही. कळालं. मी खूप सोप्या पद्धतीने शिकवतोय. एकदम पुस्तकीच नॉलेज पाहिजे असं काही नाही. साधं साधं तुम्हाला बेसिक नॉलेज जरी असेल तरी तुम्हाला माझ्याकडून एकदम चांगल्या प्रकारे शिकता येईल. तुम्हाला काहीही बुकिश नॉलेजची गरज नाहीये. माझं लय डेप्थमध्ये नॉलेज पाहिजे असं काही नाही. मी एकदम लहान ह्याच्यासारखं शिकवतो की तुमचं जरा फार गॅप जरी पडला असेल शिक्षणामध्ये किंवा अभ्यासामध्ये, आता तुम्ही फक्त तुमच्या इयत्तेत जरी शिकवत असाल तरी पण तुम्हाला माझ्याकडून एकदम व्यवस्थित पद्धतीनं समजून जाईल सगळं. कळालं. किती सोपा प्रश्न होता की बाबा वजा वजाचं उत्तर वजा असतं, त्यामुळं हा ग्राफ कधीच तिसऱ्या चरणात येणार नाही. कारण तिसऱ्या चरणाचं उत्तर वजा पाहिजे, पण आपलं उत्तर काय +7 आहे. त्यामुळे कुठल्या चरणातून जाणार नाही, तिसऱ्या. बाकी कशातून पण जाऊ शकतो. अधिक अधिक मध्ये x ची व्हॅल्यू 3 असणार. 3 आणि 4 7 झाले. परत वजा अधिक मध्ये जर समजा 10 आणि -3 घेतलं किंवा -3 आणि 10 घेतलं म्हणजे हे पहिला, दुसरा आणि चौथा चरण होऊन जातो ह्याच्यातून. पण तिसरा चरण कधीच पॉसिबल नाही. किती सिंपल सांगितलं. ठीक आहे. ग्राफ न काढता सांगितलं मी तुम्हाला. फक्त तुम्हाला पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं हे असं माहीत पाहिजे होतं. पुढचा प्रश्न बघा. एका वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या 2.8 मीटर आणि उंची 3.5 मीटर आहे. एका व्यक्तीला 70 लिटर पाणी लागते. तर पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी रोज किती व्यक्तींना पुरेल. एका व्यक्तीला किती लागतं, 70 लिटर. आधी तुम्हाला हे माहित पाहिजे की 1 लिटर म्हणजे 1 मीटर क्यूब, किंवा तुम्हाला जर हेच करायचं असेल तर 1 लिटर म्हणजे काय असतं, 10 × 10 × 10 म्हणजेच 1000 सेंटीमीटर क्यूब हे असं असतं. थोडक्यात पाण्याची टाकी म्हणजेच त्याचं व्हॉल्यूम आणि म्हणजेच लिटरची संख्या असते. सो 1 लिटर म्हणजे 1000 सेंटीमीटर क्यूब आहे. आपण पाहू वृत्तचिती म्हणजे काय रे, हे असं दिलंय तुम्हाला. वृत्तचिती असं दिलंय. मग पाण्याची टाकीची क्षमता म्हणजे ह्याचं व्हॉल्यूम असतं. तर सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असतं रे, वृत्तचिती म्हणजे सिलेंडर, πr²h. मग त्यातलं पाय म्हणजे काय, 22/7. रेडियस किती दिले तुम्हाला, 2.8 मीटर. पण सेंटीमीटर करून घेऊ आपण. याचं किती येणार, 280 सेंटीमीटर. म्हणजे 280 × 280 गुणिले h किती दिले, 3.5. 1 मीटर म्हणजे 100 असतं ना. सो 3.5 म्हणजे 350 सेंटीमीटर. चला आपण जर आन्सर काढायचा प्रयत्न केला तर काय येतंय, 7 × 4 = 28 40 येतंय. मग 22 ×
हे शून्य हे शून्य हे शून्य, 3 शून्य झाले 22 गुणिले 4 गुणिले 28 गुणिले 35 आणि गुणिले किती येणार मग 1000. बरोबर. पण हे सगळ्याचं काय सेंटीमीटर क्यूब येणार आणि आपण सांगितलंय 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 लिटर, म्हणजे ह्याला 1000 न भागलं, हे 1000 गायब केलं तर एवढं आपल्याकडे काय असणार आहे लिटर. एवढं आपल्याकडे काय असणार आहे लिटर. आणि आपल्याला अजून एक गोष्ट काय माहित आहे, एका व्यक्तीला किती लागतंय 70 लिटर, म्हणजे एवढं लिटर आहे. तर त्यासाठी व्यक्ती किती असणार, तर ह्याला आपण सर काय करणार 70 न भागणार. मग काय येते 35 एके 35, 35 दुनी 70, बे एक बे 14 चोक 14 दुनी 28, आता 14 चोक 56 आणि 22 गुणिले 56, 22 सख्ख 32 असे आजचे आले 13, 22 पंचे 10 गोदरशे 110 आणि 13 123, म्हणजे लोक किती असणार 1232. ऑप्शन नंबर 4. तुम्हाला ह्याच्यात लक्षात काय ठेवायचं होतं माहित आहे, व्हॉल्यूम म्हणजेच लिटर असते. फक्त 1 लिटर म्हणजे 1000 सेंटीमीटर क्यूब. तर त्या पद्धतीने आपण हे सगळं केलेलं आहे. ह्याच्यात वेगळं काहीही तुम्हाला करायची गरज नव्हती. टोटल मला एवढं लिटर भेटलं. ठीक आहे, एवढं लिटर कसं भेटलं, 1000 ला 1000 कॅन्सल होणार, 1 लिटर म्हणजे 1000, तर एवढं 1000 कॅन्सल केलं तर एवढं लिटर झालं. बरोबर. एवढं लिटर एका माणसाला 70 लागतं, एवढं किती. आपलं काय होतं, याचं आधी उत्तर काढत बसणार तुम्ही, गरज आहे का काय, परत कॅन्सलच करायचंय ना, त्यामुळे उत्तर काढायची गरज नाही. काय येणार याचा आन्सर 1232 माणसांना पुरेल. ठीक आहे, थोडासा अवघड लेवलचा प्रश्न होता, पण ठीक आहे आपण शिकायसाठीच आलेलो आहे. 100 संख्यांची सरासरी 40 आहे. आता पुस्तकात बघा ही किती मोठ्या मोठ्या पद्धतीने शिकवतात आणि मी काय करतोय बघा. जर त्यापैकी एक संख्या 30 आहे, 30 ऐवजी 70 संख्या घेतली तर इतर संख्या तशाच ठेवल्या. मला सांगा 100 संख्यांची सरासरी किती आहे 40 आहे आणि त्यांनी काय म्हटलंय 30च्या ऐवजी आपण 70 घेतलंय, म्हणजे कितीनं वाढवलं रे 40 न वाढवलं. पण हे 40 कितीवर वाढवलं आपण, सरासरी म्हणजे किती लोकांवर, टोटल लोकांवर, 40 कितीवर वाढवलं 100 वर. मग मला सांगा जर मी 40 100 वर वाढवलं तर प्रत्येकावर किती वाढलं 0.4. प्रत्येकावर किती वाढलं 0.4 वाढलं. सुरुवातीला किती होती सरासरी 40, पण आता 0.4 न ती वाढणार, म्हणजे ती होणार किती 40.4. ऑप्शन नंबर 4. तुम्ही कुठल्याही पुस्तकात बघा, एवढ्या सोप्या पद्धतीने सांगताय का. म्हणून ह्यासाठी शेवटच्या दिवसात माझी संपूर्ण गणिताची जी आपली TET PYQची बॅच आहे, बस रिव्हिजनसाठी लावा. जास्त फीस पण नाही आहे त्याची. ठीक आहे, तुम्हाला 100% याचा फायदा होईल. पुढे जाऊ आपण. एका व्यक्तीने 2000 रुपये दशादशे 5 रुपये या दराने 2 वर्षांकरता बँकेत गुंतवले तर त्याला मिळणारे चक्रवाढ व्याज किती. तर आपलं चक्रवाढ व्याज काय सांगतं, प्रिन्सिपल किती आहे 2000, आपण फॉर्म्युल्याने करतच नाही. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 5%, 5% म्हणजे 5/100 आणि टाइम पिरियड किती आहे 2 वर्षांचा आहे. मग पहिल्या वर्षी 2000चं 5% काढायचं, म्हणजे 2 शून्य गेले तर 20×5 100. दुसऱ्या वर्षी परत बँकेकडे तुमचे 2000 रुपयात 5% काढ, परत 20×5 100 आणि या 100 वर पण 5% लागणार, हे किती झाले 5. मग टोटल चक्रवाढ व्याज किती 100 आणि 100 200 आणि हे 205. टोटल चक्रवाढ व्याज किती आलं रे 205. तुझ्या कुठल्याही त्या A च्या फॉर्म्युल्यापेक्षाही सोपं आहे की नाही. A P × ब्रॅकेट 1 + R/100 रेज टू T असल्या कशाचीच गरज नाही. पहिल्यांदा 5% प्रिन्सिपलवर काढलं, परत दुसऱ्या वर्षी पण परत प्रिन्सिपलवर एकदा काढलं आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर एकदा काढलं, बस. कारण व्याज म्हणजे काय असते, जेवढे पैसे बँक वापरते त्या प्रत्येक गोष्टीवर बँकेला व्याज द्यावं लागेल. तुम्हाला कळतंय का, समजतंय का सगळ्यांना व्यवस्थित. ठीक आहे, चलो. तर काय आल्याचा आन्सर 205. अशाच सोप्या सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी आपली ती बॅच तुम्ही लावू शकता. 1270 रुपये किमतीच्या साडीवर 12% सूट दिली तर विक्री. मला सांगा 12% सूट देणे म्हणजे गोष्ट विकणे कितीला 88%ला. साडीची किंमत किती आहे 1270. 1270 ची गोष्ट 12% सूटणे म्हणजे 88%ला विकली. शून्याला शून्य गेले, बे पंचे 10, बेचोक 8, बेचोक 8. जमलं. आता ह्याचं उत्तर पॉइंट मध्ये येणार आहे एवढं तरी आपल्याला फिक्स आहे. का फिक्स आहे, कारण 5 न भाग जात नाही कशाला, तर 127 आणि 44चा गुणाकार करू आपण. 127 आणि 44चा गुणाकार केला, 4 7 28, 2 आले, 4 2 8 2 10, चला 1, 4 1 4 आणि 1 5. परत सेम तेच लिहायचं आपण 508, कारण 4 नच गुणायचंय. 8 8
5 5 आणि भागिले किती रे 5 विसरायचं नाही. मग 5 एके 5 5 एके 5 5 एके 5 उरले 3 5 7 35 उरले 6 उरले 3 आणि 5 सख 30 1117.6 म्हणजे 60. कळालं. 10% सूट म्हणजे 90%, तशी 12% सूट म्हणजे 88% गोष्ट विकणे. एक्स वगैरे आपण काहीही पकडत नाही. एकदम सोप्या पद्धतीनं 12%ची सूट म्हणजे विकायचं कितीला असतंय 88%. म्हणून 1270 आपण 88%ने गुणलं. काय आलं याचा आन्सर 1117.60. नेक्स्ट. खालील आकृतीमध्ये एका समलंब चौकोनाच्या आकाराचे खेळाचे मैदान दाखवले, तर त्या मैदानाचं क्षेत्रफळ काढायचं. आता समलंब असेल तर क्षेत्रफळ तुम्हाला नाही फॉर्म्युला पाठ समलंबाचा तरी चालते. आधी समलंबाच्या फॉर्म्युल्याने काढतो. क्षेत्रफळ बरोबर काय असतं रे हाफ. क्षेत्रफळ बरोबर काय असते परत त्याच्या दोन ज्या समलंब म्हणजे पॅरलल बाजू आहेत ही आणि ही त्यांची बेरीज L1 + L2 आणि इंटू हाईट. मग हाफ L1 + L2 किती आहे 75 + 60 75 + 60 इंटू हाईट किती आहे. आता हीच त्यांची हाईट असणार आहे PQ किती झाली 40. मग हे किती झालं हाफ इंटू 135 इंटू 40. मग सांगा 2 × 20 मग 0 हे 70 आणि हे 2 किती झालं रे 2700. किती झालं आन्सर 2700. पण तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला नाही माहिती समलंबाचा फॉर्म्युला क्षेत्रफळाचा. काय लय लोड घ्यायची गरज नाही. तुम्हाला समलंबाचा नाही माहिती पण तुम्हाला याचा माहित आहे ना आयताचा. आता हे 40 आहे तर हे किती 40. हे 60 आहे तर हे किती 60. हे टोटल 75 आहे त्यातलं हे 60 आहे तर हे किती 15. तुम्हाला ह्या आयताचा आणि या त्रिकोणाचा माहित आहे का. आयताचा काय झाला 60 × 40 किती आलं रे 2400. आणि या त्रिकोणाचा काय झाला हाफ पाया गुणिले उंची म्हणजे हाफ 15 × 40 तर किती झालं 20. 15 × 20 300. मग सांगा पूर्ण आकृतीचं काय 2400 आणि 300 किती झालं 2700. हे अशा पद्धतीने मी शिकवतो. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असल्याच पाहिजेत असं काय नाही. तुम्हाला असं विभागून सुद्धा एरिया काढला तरी चालतो. तुम्हाला ज्याचे त्रिकोणाचं आणि आयताचं माहित आहे समलंबचं नव्हतं लक्षात चालते असं करा. दोन्हीकडनं उत्तर मात्र किती येणार आहे तुमचं 300च उत्तर येणार आहे. कळालं सगळ्यांना एकदम व्यवस्थित पद्धतीने. चलो पुढे जाऊ आपण. चढत्या क्रमाने लिहायचे तर आपण काय करू आधी ह्याचं पॉइंट मध्ये करू. 11/3 ला कसं करता येईल 3 त्रिक 9 उरले किती 2 3 सख्खा 18 आणि 3 सख्खा 18. 3/5 ला काय करायचं 0.6 करायचं. 7/9 ला 7/9 ला काय करूया आपण 0 9 7 63 9 7 63. परत 5/7 ला काय येणार 0 7 7 49 1 उरला 7 1 7. ठीक आहे. त्याच्यानंतर 9/11 ला 11 0 0 11 8 88 2 उरले 11 1 11. ठीक आहे. तिघांचं आपण केलं एकदम व्यवस्थित पद्धतीनं. आता तुम्हाला काय करायचं आहे याला चढत्या क्रमाने लावायचं आहे फक्त बस. बाकी दुसरं काहीही करायची गरज नाही. याला तुम्हाला आता चढत्या क्रमाने लावता आलं पाहिजे. कोण लहान कोण मोठं सांगा मला याच्यात काय कसं काय येतंय बघा. चढता क्रम सगळ्यात लहान कोण आहे रे इथं 6 म्हणजे 60. सगळ्यात लहान कोण आहे 0.60 म्हणजे 3/5 आहे. मधलं ओळखायचं आहे म्हणजे 3 नंबरचं ओळखायचं आहे. त्याच्यानंतर कोण येते 0.71 म्हणजे 4 नंबरचं 5/7 आणि त्याच्यानंतर कोण येते 0.77 म्हणजे 3 नंबरचं किती येते 7/9. तर याचं उत्तर काय येणार मधल्या क्रमांकाला कोण आहे 7/9 हे मधल्या क्रमांकावर आहे. एकदम साध्या पद्धतीनं आपण भागाकार करून हे सोडवलेलं आहे. पुढचं 3 क्रमागत नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येच्या 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19 ने जास्त आहे. आता 3 क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत x + 1 आणि x + 2. त्यांनी सांगितलंय लहान संख्येच्या 5 पट लहान संख्या x आहे त्याच्या 5 पट ही म्हणजे बरोबर चिन्ह मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा म्हणजे ही मोठी संख्या त्याच्या चौपटीपेक्षा 4 × x + 2 पेक्षा 19 ने जास्त आहे. 19 ने जास्त. जमलं. सॉल्व करा आता. 5x बरोबर 4 × x 4x 4 × 2 8 अधिक 19.
मग हे 4x इकडे आलं तर x आलं आणि 9 8 किती आलं, 9 19 आणि 8 किती आलं 27. म्हणजे x बरोबर 27. तर पहिली संख्या काय आली 27. तर त्या तीन संख्यांची सरासरी विचारली. आता पहिली संख्या 27, दुसरी संख्या 28, तिसरी संख्या 29. सरासरी विचारल्या परत बेरीज भागिले 3 करू नका. सलग संख्यांची सरासरी काय असते, मधली संख्या असते. मग 27 28 29 यातली मधली संख्या काय आहे 28. म्हणजे सरासरी पण काय असणार आहे, मधली संख्या असणार आहे 28. कळालं? काहीच वेगळं आपण केलेलं नाही. x x + 1 x + 2 त्यांनी सांगितल्याप्रमाणे लहान संख्येची 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19 ने जास्त आहे. सोडवलं, xचं उत्तर आलं म्हणजे लहान संख्येचं 27 आली. पुढच्या दोन संख्या 28 29. सलग संख्यांची सरासरी मधली असते. 27 28 29 मध्ये मधलं कोण आहे 28. तर सरासरी काय आली 28. किती सोपं चाललंय. काहीतरी अवघड आहे का याच्यात? काहीही अवघड नाही. नेक्स्ट, एका चौरसाचे क्षेत्रफळ x² चौरस सेंटीमीटर आहे. जर चौरसाची एक बाजू 3 सेंटीमीटर व त्याच्या लगतची बाजू 7 सेंटीमीटर न कमी केली, म्हणजे आयत तयार केला, म्हणजे हा चौरस आहे, x² एरिया होता तर त्याची बाजू x आणि x असणार. एक बाजू 3 न कमी केली आणि दुसरी बाजू 7 न कमी केली, तर होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौरस सेंटीमीटरने कमी असेल असं तुम्हाला विचारले. मग मला सांगा, आपल्या चौरसाचं किती आहे x². ह्या आयताचं काढू, लांबी गुणिले रुंदी म्हणजे x - 3 गुणिले x - 7. सॉल्व करा. x गुणिले x x², परत x गुणिले -7 7x, परत -3 गुणिले x 3x आणि -3 गुणिले -7 अधिक 21. मग फायनली काय झालं, x² - 10x अधिक 21. आता चौरसाचं किती आहे x² आहे आणि ह्याचं एवढं आहे. आपल्याला काय विचारले, तर तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौरस सेंटीमीटरने कमी असेल. म्हणजे याचं एवढं आहे, याचं एवढं आहे, ठीक आहे. तर ते कितीनं कमी आहे, थोडक्यात यांची वजाबाकीच करायची आपल्याला. मग यांची वजाबाकी केली तर आतमधली सगळी चिन्ह बदलणार. किंवा इथं 10 असतं, इथं 7 असतं, तर कितीनं कमी आहे, 10 - 7 3. वजाबाकी केली, मग इथं पण वजाबाकी करू. x² वजा x² वजा वजा अधिक 10x आणि वजा अधिक वजा 21. x² वजा x² कॅन्सल, म्हणजे उरलं काय 10x वजा 21. 10x वजा 21. चिन्हात गडबड करायची नाही. ऑप्शन नंबर 3. काहीच केलं नाहीये वेगळं. हा गुणाकार केलाय फक्त अल्जेब्रिक एक्सप्रेशन. एकदम सोप्या पद्धतीनं होतंय हे, ठीक आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. या पार्ट मधला आपला शेवटचा प्रश्न. तुम्हाला एक पदावली दिली आहे 6/5चा घन आणि हे असं काहीतरी केलंय आणि ह्याचं उत्तर काढायचं आहे. आता 6चा घन किती 216 छेदात 5चा घन किती 125 वजा 5141. 5041चं वर्गमूळ 70चा वर्ग किती असतो 4900 4900 म्हणजे 71च असणार आहे. म्हणजे याचं वर्गमूळ किती 71. अंदाज पंच काढला आपण, मला माहित पाठ नाही मला हे, मला 70चं माहित आहे 4900 असतं, मग त्याच्या पुढचं थोडंच आहे. आणि 71च्या वर्गाला शेवटी एक स्थानाला 1 येतं. आणि 10चा घन किती 1000 अधिक 7चा घन म्हणजे 7/10चा घन. 7चा घन किती 7 7 49 वर्ग झाला आणि 49 गुणिले 7 7 9 63 7 चौक 28 आणि 6 34 343 छेद किती आलं रे 10चा घन 1000. आता मला बेरीज वजाबाकी करायची आहे तर सगळ्याचा छेद मी 1000 करू शकतो. मग सगळ्याचा छेद 1000 करायला 125 ला कितीने गुणायला लागते 8 न. मग ह्या वरच्याला पण 8 न गुणा. 8 सख्ख 48 हातचे आले 4 8 एक्के 8 आणि 4 12 हातचा आला 1 8 2 16 आणि 1 17 वजा 71 अधिक 343. जमलं. मग आता मी अधिक अधिकच्या बेरजा करून घेतो. 8 आणि 3 11 हातचा आला 1 4 आणि 1 5 आणि 2 7 परत 17 आणि 3 20 2071 वजा 71 आणि छेदात किती आहे 1000. 2071 मधून 71 गेले उरले किती 2000 आणि छेदात किती राहिलं 1000. 3 शून्याला 3 शून्य गेले आणि फायनल आन्सर किती आलं 2. तुम्हाला इथं कशाची गरज होती घातांक तुम्हाला आले पाहिजेत आणि दशांश चिन्हासोबत खेळता आलं पाहिजे आणि अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी तुम्हाला करता आली पाहिजे. समजतंय का सगळ्यांना व्यवस्थित पद्धतीनं. तर हे असं पार्ट 1 मध्ये आपण
2025च्या पेपर 2 चे काय बघितले, 2025च्या पेपर 2 चे आपण पहिले 10 प्रश्न बघितलेले आहेत. अशाच पद्धतीनं जर तुम्हाला सगळं करायचं असेल तर ही आपली बॅच आहे एज्युकल्चर या ॲपवरती. संपूर्ण अंकगणित PYQ बॅच, याच्यामध्ये 19 पेपरमधील पेपर 1 आणि पेपर 2 चे आपण गणिताचे सगळे प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे. जर तुम्हाला लावायचे असेल तर डेफिनेटली एज्युकल्चर ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर आपल्या या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.